नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। एका घरामध्ये तब्बल 40 नाग सापांची पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा अनर्थ टाळलाय। रामटेक जवळील नेरला गावातील राजू ढोमणे यांच्या घरामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात नाग सापांची पिल्ले आढळून आलीत। एक दोन नव्हे तर तब्बल 40 नाग सापांची पिल्ले घरात दिसताच कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांची भीतीने धावपळ उडाली। घटनेची माहिती मिळताच चाचेर येथील वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र रतन कुंभरे आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अत्यंत सावधगिरी आणि कौशल्याचा वापर करत सर्व 40 नाग सापांची पिल्ले कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात आली। यानंतर वन विभागाशी संपर्क साधून एसीएफ गोविंद कुमार लुचे आणि रेंज ऑफिसर राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। सर्व नाग पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील घनदाट जंगलात सुखरूप सोडण्यात आले। यावेळी सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की साप आढळल्यास घाबरू नका, त्यांना मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका। त्वरित अनुभवी सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा। वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चाचेरच्या टीमने रजत कुंभरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरला येथे राजू ढोमणे यांच्या घरी मागील 2 दिवसापासून सतत 40 नागांच्या पिलांचा रेस्क्यू केला आहे। सोबतच 2 मोठे नागसुद्धा तिथे पकडण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे अनेक गावखेड्यामध्ये पावसाळा चालू झाला असल्यामुळे पडी जे घर असतात किंवा पडकी भिंत दगडं अशा जागेवरती अनेक साप दडून बसलेले राहतात, ज्यामुळे सर्पदंश होण्याचे चान्सेस राहतात। तरी सर्व लोकांनी आता पावसाळा असल्यामुळे सतर्क व्हावे। आपल्या घराच्या अवतीभोवती असलेले दगडं, कचरा, झाडाचे वेलं हे साफसफाई करून घरापासून दूर करावे। तसेच शेतात जाताना काठीचा उपयोग करावा, शूजचा उपयोग करावा व कचऱ्यामध्ये हात टाकू नये। अगोदर काठीने त्या कचऱ्याला हलवावे, त्यानंतरच त्याच्यामध्ये हात टाकावे, जेणेकरून सर्पदंश होणार नाही, कोणाच्याही जीवाला धोका उत्पन्न होणार नाही आणि जीवाचे संरक्षण होईल। तसेच चुकीने जर का सर्पदंश तुम्हाला झाला आहे तर कोणत्याही भोंदू बाबाच्या नादी पडू नये। लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जावे व तसेच अवतीभोवती असलेल्या आपल्या कोणत्याही गावातील सर्पमित्रांना संपर्क साधावे। चांगलं काम केलं सर्पमित्रांनी की राजू ढोमणे राहणार नेरला तालुका रामटेक यांच्या घरी 40 नागाचे पिल्ले आज यांनी रेस्क्यू करून आणलेले ते आम्ही आता निसर्गमुक्त करत आहोत। तरी शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना असं विनंती आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे सापांचं जो बीड असतो त्याच्यात पाणी जातो, त्यामुळे ते साप बाहेर निघतात। तरी त्यांना साप हा शेतकऱ्यांचाच मित्र आहे, कारण की साप हा उंदीर आणि किडेच खातोय। तरी आपण त्यांना मारू नका आणि जर कुठं आढळल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाला माहिती कळवावी। एका घरातून तब्बल 40 नाग सापांची पिल्ले आढळल्याची ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।